ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, हायड्रॉलिक सिस्टीम बघितली होती. त्यामध्ये आपण बघितले होते न्यूमॅटिक सिस्टीम. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर हायड्रॉलिक सिस्टीम आणि न्यूमॅटिक सिस्टीम या दोन सिस्टीम मधला आपल्याला काय बघायचं आहे, डिफरन्स बघायचा आहे. ठीक आहे. हायड्रॉलिक सिस्टीम तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी. हायड्रॉलिक सिस्टीममध्ये जे बेसिकली जे फ्लुइड यूज करतात ते कोणतं असतं, ऑइल किंवा वॉटर यासारखे आपले लिक्विड यूज करतात. आणखी न्यूमॅटिक सिस्टीममध्ये एअर यूज करतात. तर बेसिकली हे 10 डिफरन्स आहेत. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की हायड्रॉलिक सिस्टीम आणि न्यूमॅटिक सिस्टीममध्ये काय फरक. फर्स्ट जो डिफरन्स दिला आहे तो हायड्रॉलिक सिस्टीम इज अ क्लोज्ड लूप सिस्टीम, न्यूमॅटिक सिस्टीम इज अ ओपन लूप सिस्टीम. आता क्लोज लूप म्हणजे काय आणि ओपन लूप म्हणजे काय. हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये आपण जे लिक्विड काय यूज करणार आहे, ऑइल यूज करणार आहोत. तेच ऑइल आपण कंटिन्युअसली काय होणार पूर्ण सिस्टीम मध्ये परत वापरणार का बाहेर सोडून देणार आहोत. ऑइल ते तुम्हाला ऑइल जर तुम्ही बाहेर सोडून दिला तर काय होणार, त्याची सिस्टीमची कॉस्ट वाढत जाणार. सिमिलरली काय असणार आहे तर ही क्लोज लूप सिस्टीम आहे. परत ते ऑइल टँकला जाणार, परत ते टँक मधून ऑइल फिल्टर करून परत सिस्टीमला यूज करणार. पण जर तुम्ही इथं बघितलं न्यूमॅटिक सिस्टीम मध्ये, न्यूमॅटिक सिस्टीम इज अन ओपन लूप सिस्टीम. त्याच्यामध्ये जी काय वापरणार आपण एअर यूज करणार आहोत, ती एअर काय करणार एक्झॉस्ट सिस्टीममुळे ती बाहेर सोडून देणार. आणि पुन्हा काय करणार आपण, जी नवीन जी कॉम्प्रेस्ड एअर आहे ती पुन्हा आपण सिस्टीम मध्ये घेणार. लक्षात येते. म्हणजे ही आहे तुमची क्लोज लूप सिस्टीम, तेच ऑइल यूज करणार आहे आणि जे एक्झॉस्ट झालेली एअर आहे ते आपण बाहेर सोडून देणार. म्हणून याला म्हणतात ओपन लूप सिस्टीम आणि याला म्हणतात क्लोज लूप सिस्टीम. सेकंड दिलेला आहे इट इज अ रोबस्ट इन कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स कॉस्ट इज हाय. इट इज सिंपल इन कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स कॉस्ट इज लेस. तर हायड्रॉलिकचं तुम्ही कन्स्ट्रक्शन बघितलं तर हायड्रॉलिक मोठमोठे जे हेवी वर्क असतात, हेवी प्रेस असतात, त्या ठिकाणी काय करतो आपण हायड्रॉलिक सिस्टीम यूज करतो. कारण त्या कंडिशनमध्ये आपल्याला जास्त लोड काय म्हणतो, आपल्याला जास्त प्रेशर तर डेव्हलप होतं. त्यामुळे जास्त हेवी कंडिशनमध्ये आपण हायड्रॉलिक सिस्टीम यूज करणार आहोत. पण इथं जर बघितलं तुम्ही न्यूमॅटिक सिस्टीममध्ये फक्त 6 ते 7 बार प्रेशर एवढं प्रेशर डेव्हलप होत असतं. त्यामुळे ज्या ठिकाणी स्पीड जास्त आहे पण लोड कमी आहे अशा ठिकाणी आपण न्यूमॅटिक सिस्टीम यूज करणार आहोत. पण ज्या ठिकाणी लोड जास्त आहे त्या ठिकाणी आपण हायड्रॉलिक सिस्टीम यूज करणार आहोत. इथं दिलं रोबस्ट इन कन्स्ट्रक्शन. रोबस्ट म्हणजे हेवी कन्स्ट्रक्शन असतं. हे तुम्ही कधी हायड्रॉलिक प्रेस बघितलेला आहे, गाडीची बेंड वगैरे काढलेले वगैरे, त्या ठिकाणी आपण हायड्रॉलिक सिस्टीम यूज करतो. आणि ज्या ठिकाणी फाउंड्रीज वगैरे आहेत, जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या ठिकाणी आपण न्यूमॅटिक सिस्टीम यूज करतो. ठीक आहे. तो थर्ड डिफरन्स दिलेला आहे याच्यामध्ये जो वर्किंग फ्लुइड इज अ हायड्रॉलिक ऑइल. याच्यामध्ये जो वर्किंग फ्लुइड यूज करणार आहे ते आहे हायड्रॉलिक ऑइल आणि याच्यामध्ये काय यूज करणार आहोत आपण, वर्किंग फ्लुइड इज एअर. न्यूमॅटिक सिस्टीम मध्ये एअर असणार आहे. ठीक आहे. तो फोर्थ डिफरन्स दिलेला आहे ऑइल इज अन इनकॉम्प्रेसिबल, इट कॅन बी प्रेशराइज्ड टू व्हेरी हाय प्रेशर. म्हणजे इथे तुम्ही ऑइल यूज करणार आहे आणि जे ऑइल आहे ते कसं असणार आहे, इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय, जर तुम्ही त्याला कॉम्प्रेस केला तरी त्याची काय होत नाही, डेन्सिटी चेंज होत नाही. त्याची डेन्सिटी काय असणार, कॉन्स्टंट असणार आहे. तुम्ही जर पेट्रोल पंपवर गेला तर तुम्हाला लक्षात येईल पेट्रोल डिझेल याची डेन्सिटी त्याच्यावर दिलेली असते. पेट्रोल आणि ती डेन्सिटी दिलेली असते 900 kg/m सेंटीमीटर स्क्वेअर अशी दिलेली असते. पण ती काय असते अराउंड 1000 च्या आसपास असते आणि ती बेसिकली कॉन्स्टंट राहते. पण जर तुम्ही एअरचं बघितलं तर एअर इज अ कॉम्प्रेसिबल. कॉम्प्रेसिबल म्हणजे काय, जर तुम्ही एअर प्रेस केला तर ती काय होते, कंटिन्युअसली अशी कॉम्प्रेस होत जाते आणि त्याची काय होते, त्याला स्पेसिफिक व्हॉल्यूम कमी होतं आणि काय होते, त्याची व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये प्रेशर डेव्हलप होतं. ठीक आहे. हॅन्स एअर कॅन बी प्रेशराइज्ड टू अ लेसर प्रेशर. म्हणजे तुम्ही प्रेशर ऍडजस्टमेंट करू शकता. लक्षात घ्या फक्त हे इनकॉम्प्रेसिबल आणि कॉम्प्रेसिबल आहे. त्याला इनकॉम्प्रेसिबल म्हणजे डेन्सिटी कॉन्स्टंट राहते, याची डेन्सिटी चेंज होत राहते अकॉर्डिंग टू द प्रेशर टेम्परेचर. ठीक आहे. नेक्स्ट दिलेले आहे द सिस्टीम इज बल्की ड्यू टू हाय प्रेशर. इथे जास्त प्रेशर डेव्हलप असल्यामुळे ही जी सिस्टीम आहे ती बल्की म्हणजे जड असणार आहे. तसं रोबस्ट कन्स्ट्रक्शन आहे तेच आहे इथं बल्की सिस्टीम डिझाईन. जर इथं बघितलं तर इथे लेस बल्की ॲज कम्पेअर टू द हायड्रॉलिक सिस्टीम. याच्यामध्ये जर बघितलं तर आपण हायड्रॉलिक सिस्टीममध्ये आपल्याला रिझर्वायर असतं, DC वॉल असतात, प्रेशर कंट्रोल वॉल असतात, हायड्रॉलिक सिलेंडर असतात मोठमोठे. त्यामुळे इथं काय असते, बल्की कन्स्ट्रक्शन असते. आणि याच्यामध्ये काय असतो, एक टँक असतो आणि बाकीची जी सिस्टीम जी असते याची जर वजन वगैरे बघितलं तर याचं कमी राहतं, त्यामुळे लेस बल्की असतं. इथं बघितलं तर ॲक्युरेसी ऑफ द सिस्टीम इज हाय, द ॲक्युरेसी ऑफ द सिस्टीम इज नॉट हाय. जर इथं बघितलं इथं स्पीड जास्त असतं, इथं जरा स्पीड कमी असते, त्यामुळे इथं ॲक्युरेसी मेंटेन केली जाते. इथं थोडी ॲक्युरेसी कमी मेंटेन केली जाते. पण बेसिकली दोन्हीमध्ये ॲक्युरेसी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा याच्यामध्ये ॲक्युरेसी मेंटेन केली जाते. नेक्स्ट हायड्रॉलिक ऑइल इज अ फ्लेमेबल. ऑइल जर बघितलं, ऑइलचं पेट घेते की नाही ऑइल,
पण इथं एअर बघितलं तर एअर काय होणार तुमची पेट घेणार नाही. त्यामुळे इथं ज्यावेळेस तुम्ही हायड्रॉलिक